नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आजचं ब्लॉग आपलं संध्याकाळी स्टार्ट होता आणि आज माझ्या हातात कोंबो असा. एका पण कारण असा वर्षाचं कट म्हणजे प्रत्येक वर्षी माझी मम्मी आणि मावशी आमच्या मामाकडे कोंबो दितात. म्हणजे देवाक देण्यासाठी असता की माहेराचं असता ह्या तर मला माहीत नाही, पण प्रत्येक वर्षी दिलो जाता. तर आज त्याचीच तयारी चालू असा. मावशी गेळ्याकसून कोंबे घेऊन इल्लेली असा. तर दोघांचं एकदम कोंबो दितालो. आज आमच्याकडे गावरान अस्सल गावठी कोंब्याचं चिकन असा. तर चला तर म्हणजे आजच्या या व्हिडिओक सुरुवात करूया. चला. तर एका ढापून ठेवलेला पाय वगैरेचे बांधलेले असत नाही तर तो सुट्टलो हा. कोकणात प्रत्येक ठिकाणी ना, प्रत्येक वाडींमध्ये, प्रत्येक त्या भागांमध्ये वेगवेगळे प्रथा परंपरा असतात जे की आमका खिसर तरी जोपासूचे लागतात. ह्यांच्यावर जर दुर्लक्ष झालं तर ते आमकाच अडीनडी घेतात. तर पहिल्यांदा ती कोंबड्या एक मेसर ठेवते त्याच्या जागी. त्यानंतर मम्मी मावशी आणि सगळेजण मांगराकडे असतात. आपण तडे जाऊया. तर आता मांगराकडे जाऊया. तडे मामी मावशी आणि मम्मी तिघाही जण असतात आणि चिल्लर पार्टी पण आहे. पण ते असला भारी वाटताना म्हणजे खतरनाक. दुपारचा निमार जरी असला ना तरी घाम अजिबात येणार नाही. खूप मस्त वाटतं. आणि रात्री तर इतकी थंडी असताना बापरे, आम्ही आमच्या घराकडे फरशीवर अशीच झोपव. पण त्याचं भयंकर अशी थंडी म्हणजे थंडी. उन्हाळ्यात तर बरं वाटतं, पण तर पावसात काय हालत होतं असतं निसरच्या लोकांची. तर आता मांगराकडे इले मी तेव्हा गवात मळून ठेवला न्या. सगळी मंडळी तडे गेली. बाबू काय आलं? हडे धीरज, काय झाला? काय झाला? तुझी कळ कळून काय कळ काढली कोणी पण त्याची? व बाबू. तर हे बघा गवात हडे भरल्याने. चला खाली उतरा. गवात भरतात. चला हडे जाऊया. ह्या साईड एकसून गवात ह्या तिथं आई आणि देतात. पाऊस येऊच्या आधी आई सगळा पॅक करून घेता. ह्या कसल्या गवात गे पेंडी ती एक पेंडी सड्यावरचा करडाचा गाव. तर ह्या ना सड्यावरचा कराडा. ह्या मसरा खातात. पावसाळ्यात मस्त खातात. आई तडे भरता. अगे काय करता बाबू? दुर्वा मारू नको, बघू नको, बघूचा नाही बाणा मरा पेंडी. दिजा गायकडे कोणतरी माणसं होती. ही फक्त भांडायची कामं करतात. तर गवात वगैरे आमचा भरून झालेला. नको प्रांजल ओगो टाका गुंड लागत पाटे. तर मंडळी आतमध्ये तयारी करतात रांधपाची, कारण की माझं मोठं मामाने आज गोव्यात जातले. त्यामुळे आम्ही लवकरच कोंबो असा जो देऊन घेतलं. खरं तरी आमका संध्याकाळी दिवचं होतो, पण तो उशीर जातलो. त्यामुळे आता आम्ही सकाळच्या टायमिंगलाच देतो. आणि चौकूच्या थंड हवेत जराशी सर्दी झाली आकडे तरी लहान मामी आणि मम्मी तडे जेवणाची तयारी करून घेतात. मामाने सगळी पॅकिंग वगैरे करतात. मी धुक्या झालेला तडे मस्त. आता चिकन बारीक करते. झाला काय? काळी कोण लागता बघूया. बघू काय ते तुला आवडतं? दुर्वा का वाटतं का? हो.
काय लावू साफ करतो बाबा. प्लेट घेऊन काय गं? तर आज तडे चिकन बारीक करता आणि हडे मम्मी आणि वाटपाची तयारी करून घेतात. वाटप करून दे ते का तिखट मीठ मसाला काय नाही गरज फक्त मीठ लायला आणि भाजला काम झाला ह्याच्यात चुलीत मा ही रेसिपी सांग मला. काळी झाडून ठेवला ना. हे रेसिपी तिच्यात नाही बाहेर टोपात घे. चाळीस असले नको ते बघ खाली टोपात. प्रांजलला काळीच फ्राय करता. मीठ घातलं गॅस बना कळते. आता काय पुढे त्याल असाच गॅसात लायता. पुरे तितके म्हणजे पुरे एक वाटी पुरे मगो. पुरे खूप घेतले. ते सांगितलं मग. तांदूळ. हा? तांदूळ. भिजा. तांदूळ आणायची. हा? तांदूळ घ्यायला बसला का? ढकलाचा नाही मा. नाही ढकलाचा का गरज नाही नका. मसाला आणि मीठ ह्याच्यात टाकायचं. आईने दूध काढलाय का. आईने दूध काढलाय अननस आणि वांगी मामा देव उडाईत बाय मम्मी. प्रांजल ना स्वतः काहीच भागता घराकडे रांधता काय गे. बारीक बारीक केलं बरं होतं ह्याचे बारीक तुकडे. करतच नाही ते. वाटणी येऊक नको गो बाहेर येते मोठे पीस असत ते. ह्याच्यातला काय दोन दोन घेतला तर हे ना फ्राय करून ठेवलं ना काही बाकी हडे वाटा वगैरे मम्मी आणि करतात. प्रांजू काय झाला तुझा चिकन. बाबू प्रांजूचा चिकन शिजला का नाही रे. बाबू सांगतला आता चिकन शिजलंय काय नाही शिजलंय. शिजाव का नाही ते मोठे पीस पहिले टाकला आणि आता बारीक करता. बाबान त्याला चिकन बारीक केला आणि दुसरा बाबा बारीक करतो. दुर्गे हात धुतला का? जा हात धुवून ये जा. दुर्गेश असा नाही त्याला काय सामान बरं वाटत तुझा काय काय ते बाबू वांग्या. बैगन इंग्लिश तुला ते आहे तिकडे घेऊन जायला. तुला आवडते वांग्याची भाजी. तर बरं बैगन सांगता नाही हातानं दिदू बाहेर बघूया आजच चिकन कापून झाला काय तर. आता माका पण घेऊन जाते. नाही घेऊन जाते. टाकले नाही टाकू. काम नाही घरात. राय टाकले नाही टाकू. टाकले तेवढे टाकूया नको म्हणतात ना. कोण नको ते? राजबाबू हे नको म्हणतात टाकलं. दुरा तो खाणार टाकले. नको टाकून येते. काय झाला तर मंडळी प्रांजू तडेच कालीच फ्राय करता. आज तोपर्यंत बाकीचं चिकन जास्त आता सुट्टी करता. इसं खोले काढू केले मी खोले भराया जेणेकरून ते काजाचे दोन तीन पुढे असे आम्ही सगळेजण वाटून खातो. दुखट येतं हाडेसून हाडे सगळं मुक्क. हा प्रांजल खोले काढूया हाडे बस रे.
येडे फोटो काढला येडे हा खोले काढूया सोमती भाकरी भाजू घेतला घाल नको प्रांजल खोल्यात निवायचं आहे खोले दे मोठे बाबू आजी कापणार बाबूची काही आमच्या अरे बाबा हात कापले तर औषध नका ठेवू जिथे गाय भरायला पुरून टाकी काय करायला काय नाही ती भांडे उतरतात या जवळ बसा नको बाजू मस्त नाव जे गावठीच आहे हे दुकानच आणलेले होते ते दुकानातून पण ते कसे ते गावठीच हे कसे गो अशी एकूण तुका 300 रुपये मिळत नाही हो रात करतात ते कमी गो आणि ह्या येडवो काय देवळात गेली तर आता नारळ मम्मी एवढे भाकरी वाजता मला पण करायची भाकरी रात्री माका बाई नाही ना भाकरी घाल आणखी घाल. कुठं पाणी दे की त्या हात धुता जाते मम्मी पाणी भरता हात धुता मम्मी हात धुता म्हणता ताई ही भाकरी पीस टाक लागली थोड्या ते पकड दे ए या ताट बघ पुरताला करते चिकन शिजायला कोण नाही तडे आज राजने चिकन फोडणे घातल्या ना मम्मी भाकरी वाजता पण पीठ बरोबर नाही त्याच्यामुळे भाकरीच होणार नाही व्यवस्थित मामी मामा आणि धीरज बाबू गावात गेलेत तडे बहुतेक देवळात आणि सृष्टी पण गेला आम्ही सगळेजणी सासू आता ती नाश्ता वगैरे करतले चिकन भाकरी वगैरे खातले आहेत किंवा डब्यातनं घेत भरतीत ती नंतर ती गोव्याच्या प्रवासाक जाऊक जातली आहेत आणि आम्ही मग हेसरच राहतलो हे सगळे एकत्र असली ना लहान लहान भावंडा सृष्टी प्रांजल दुर्वा धीरज बाबू भयंकर मस्ती करतात अजिबात पटवून घेणार ना एका दिवसात तर त्यांची 100 तरी भांडा जातात तर आता थोडा वेळ चिकन शिजाने त्यानंतर आपण पण भाकरी खाऊ घेऊया शिजला रे खतखत पडला अजून नाही काय व्हिडिओ परत करून तर म्हणजे चिकन आणि भाकरी रेडी झालेली आहे मावशी आणि सगळेजण तडे भाकरी खातं तर सांगतात 1 नंबर झाला राज नाही केला ना आमच्या तर मी आपण बाहेरच बसते असं मस्त थंड हवे अजून सध्या सकाळचाच टाईम असा पण अजिबात असं उघडा कसं नाही आणि मार कसं पडाक नाही तुम्ही वातावरण बघू शकता पेंजा आंबो खाता मस्त गावठी रस सर्देक बरो असता बॅग वगैरे मामीन सगळा बाहेर आणल्या ना पॅकिंग झाली आता जाऊक बाहेर पडतात थोड्याने गाडी ह्याच्यावर झाला थोडा भजी होता बाय धीरज आमच्या घरी या गणपतीला अरे पिशी घाल मरे बाबा अरे घालू ना चला बाय काय केलं तर म्हणजे आताच भाकरी वगैरे खाल्लं आता मामानी पण मग अशी गेली भेटायला लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय